संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले 7 पैकी 6 आरोपी आत्तापर्यंत अटकेत आहेत। खंडणीनंतर, मकोका लागल्यानंतर आणि अपहरण व खून या चार्जमध्ये वाल्मिक कराड हे आता अटकेत आहेत। त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। एक आरोपी कृष्ण आंधळे जो अद्यापही या प्रकरणामध्ये पोलिसांना सापडलेला नाहीये। तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहे। कृष्ण आंधळे एकमेव आरोपी असा आहे जो फरार आहे आणि त्याची चौकशी सुद्धा केली जाते। परंतु ज्या आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी किंवा तत्सम तपास यंत्रणांनी पकडलेला आहे ते आरोपी कुठे आहेत, कुठल्या तुरुंगात आहेत, लातूर असेल, बीड असेल किंवा संभाजीनगरचं हर्सुल कारागृह असेल, या कारागृहामध्ये आरोपींना पाठवण्याची चर्चा झाली खरी, पण या कारागृहामध्ये नेमके आरोपी गेले कोणते? माजलगाव असेल, गेवराई असेल, बीडचं पोलिसांचं जे पोलीस ठाण्यातलं जे लॉकअप आहे त्या लॉकअपमध्ये कुठले आरोपी बंद आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, वाल्मिक कराड हा कुठल्या तुरुंगामध्ये बंद आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। तर सगळ्यात पहिला नंबर वाल्मिक कराडचा। वाल्मिक कराड हा सुरुवातीला त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा होता, परंतु त्याच्यानंतर अपहरण व खून या दोन्ही केसमध्ये त्याच्यावरती चार्ज लावण्यात आला। संघटित गुन्हेगारीचा म्हणजेच मकोका कायद्यावर त्याच्यावरती इम्प्लिमेंट करण्यात आला आणि आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही वाल्मिक कराड याला सुनावण्यात आलेली आहे। सुरेश दस यांनी असा आरोप केला होता की वाल्मिक कराडला संभाजीनगरमध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये पाठवण्यात यावं, त्याला बीडच्या कारागृहामध्ये किंवा पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात येऊ नये अशी विशेष मागणी सुरेश दस यांनी केलेली होती। परंतु तरी सुद्धा बीडच्याच लॉकअपमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेला आहे। त्याला न्यायालयीन कोठडी आहे, पोलीस कोठडी त्याला आता सध्या नाही आहे। 14 दिवसांची ती न्यायालयीन कोठडी असल्यामुळं बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये वाल्मिक कराडला बंद ठेवण्यात आलेला आहे। त्याला यापूर्वी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्याला अनेकदा न्यायालयामध्ये नेण्यात येतं, मग ते केज असेल, बीड शहर असेल, त्या कोर्टाच्या निकालानंतर किंवा कोर्टाच्या निर्णयानंतर जी आंदोलन झाली परळी आणि त्या सगळ्या भागामध्ये, त्यामुळं जिल्ह्यातल्या जो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हा विचारात घेऊन बीड पोलीस किंवा तत्सम यंत्रणा या वाल्मिक कराडला संभाजीनगर किंवा लातूर किंवा बीडच्या बाहेर हलवण्याचा विचार करत होते। परंतु सततच्या सुनावण्यामुळे किंवा मग न्यायालयीन कोठडी असल्यामुळं त्याला बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा आरोपी विष्णू चाटे। विष्णू चाटे याच्यावर सुद्धा कट रचल्याचा आरोप आहे आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा विष्णू चाटे याच्यावरती गुन्हा दाखल आहे। त्याला सध्याच्या घडीला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी आहे। त्याला सुद्धा बीडमध्येच ठेवण्यात आलेलं होतं, परंतु त्याने केज न्यायालयाला विनंती केली की मला बीडमध्ये नाही तर मला लातूरच्या तुरुंगामध्ये ठेवण्यात यावं आणि ही विनंती त्याची न्यायालयाने मान्य केलेली आहे आणि त्याला न्यायालयीन कोठडी असताना त्याला लातूरच्या कारागृहामध्ये म्हणजे तिथल्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं आहे। आता आपण वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे कुठे आहे ते बघितलं, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा कुठे आहे, कुठल्या जेलमध्ये आहे, कुठल्या अटकेत असताना आता त्याला कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते? तर सुदर्शन घुले आणि सिद्धार्थ सोनवणे हे दोघेही सोबत आहे। त्यांना 18 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी आहे। ह्या दोघांना न्यायालयीन कोठडी नाही आहे। माजलगाव पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये सुदर्शन घुले आणि सिद्धार्थ सोनवणे हे दोन्ही तिथे अटकेत आहे, लॉकअपमध्ये आहे। पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू आहे। आता उरलेले 3 आरोपी याच्यामध्ये कोण आहेत जे अटकेत आहेत? त्यामध्ये प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार जे 3 आरोपी अटकेमध्ये आहेत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि हे 3ही आरोपी गेवराईच्या पोलीस लॉकअपमध्ये आहे, गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस लॉकअपमध्ये आहे। आणि एक आरोपी जो यामध्ये फरार आहे, ज्याचा मी सुरुवातीला सुद्धा उल्लेख केला, तो कृष्ण आंधळे या प्रकरणात अद्यापही सापडलेला नाहीये। तर विष्णू चाटे जर वगळला, जो लातूरच्या लॉकअपमध्ये आहे, लातूरच्या तुरुंगामध्ये आहे, यातले जवळपास सर्वच आरोपी, वाल्मिक कराड सुद्धा याच्यामध्ये सगळेच्या सगळे बीड जिल्ह्यामध्ये आहे। सुरुवातीपासून जी मागणी केली जाते की या तपासामध्ये आरोपींकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यांना जिल्ह्यातल्या तुरुंगामध्ये ठेवण्यात येऊ नये अशी मागणी सुरेश दस यांनी केलेली होती, परंतु यंत्रणांनी काही वेगळा विचार केलेला असावा। वाल्मिक कराड सुद्धा बीडच्या शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये, लातूरमध्ये विष्णू चाटे हा एकमेव आरोपी या केसचा बीड जिल्ह्याच्या बाहेर आहे। सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे हा माजलगाव लॉकअपमध्ये आणि प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार हे गेवराई पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आहे आणि कृष्ण आंधळे हा या प्रकरणामध्ये अद्याप फरार आहे। हर्सुल जेलमध्ये सुद्धा वाल्मिक कराडला नेलं जाईल अशी चर्चा होती। सुरुवातीला संध्याकाळी हर्सुल जेलमध्ये नेण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली होती, परंतु दुसऱ्या दिवशी बीडमध्ये सुनावणी असल्यामुळे बीडमध्येच वाल्मिक कराडला ठेवण्यात आलं आणि त्यानंतर सुद्धा आता अजूनही तो बीड शहरमध्येच आहे। बीड शहरातल्या
पोलिसांच्या ठाण्यातल्या लॉकअपमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडी असेल, इतर आरोपी अटकेत असलेले किंवा त्यांना मिळालेला तुरुंगातला किंवा लॉकअपमधला त्यांची गुजरात असलेली रात्र असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो फरार आरोपी कृष्णा आंधळे या प्रकरणामध्ये आहे, या सगळ्या प्रकरणांबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचं म्हणणं नेमकं काय आहे, हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नोंदवून सांगू शकता. असे अनेक व्हिडिओ आम्ही केलेले आहेत. मुंबई तकच्या टाईमलाईनवरती तुम्ही गेलात तर बीडच्या घटनेसंदर्भात आणि त्याच्या तपासासंदर्भात अनेक व्हिडिओ आम्ही केलेला आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा मुंबई तक.